म्हणून घरात फक्त डॉग फूड वरती सुद्धा ठेवलं पाहिजे असं नाही, घरात होमकुक फूडवर ठेवलं पाहिजे असंही नाही. हे दोन्ही जर तुम्ही इन्कॉर्पोरेट करू शकलात की थोडंसं नॉनव्हेज आणि व्हेज प्लस दिवसात एकदा डॉग फूड खायची सवय, तर तुम्हाला आयुष्यभर त्या कुत्र्याला कुठे फिरायला घेऊन जाताना सुद्धा त्रास होणार नाही. नुसती ही मुवमेंट, हॉरिझॉन्टल मुवमेंट नाही चालत, अप आणि डाऊनची मुवमेंट सुद्धा लागते. तर जरा 1-2 स्टेअर केसेस त्यांना रोज चढायला उतरायला लावले की त्यांचे जॉईंट्सही व्यवस्थित ऍक्टिव्ह राहतात. दुसरं स्नीझिंग हा प्रकार जो आहे तो आपण जे डिओडरंट्स वापरतो, आपण जे स्ट्रॉंग डिटर्जंट्स वापरतो, त्याच्यामुळे अगदी छोटे ब्रीड, शिट्झू सारखे ब्रीड्स यांना स्नीझिंग सुरू होतं. एसी मध्ये बसवणार आपण, रात्रभर जर एसी ऑन असेल आणि हे शॉर्ट नोजवाले जे ब्रीड आहेत ते रात्रभर एसीत बसले तर मग त्यांना स्नीझिंग सुरू होतं. हळूहळू स्नीझिंगचं मग अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, मग लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट असं सुरू होतं. हाय, हॅलो, नमस्कार. अवतीभोवतीच्या नवाखोऱ्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. आज आपण प्राण्यांबद्दल बोलणार आहोत. त्याच्याबद्दलचे वेगळे जे पैलू आहेत त्याच्यावरती या माध्यमातून प्रकाश टाकण्याचाही प्रयत्न आजच्या या पॉडकास्टमधून नक्की होणार आहे. आणि या संदर्भातच आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत डॉक्टर प्रज्ञा पेठे. मॅडम, आपलं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. ज्यावेळेला आपण पेट आणतो तर त्यावेळेला घरातलं फूड म्हणजे त्यांच्यासाठी आपण जे काय बनवतो ते आणि मार्केटमधलं डॉग फूड जे असतं ते, तर त्याचा एकमेकांशी असलेला जो बॅलन्स असतो तो कसा साधायचा? खरं कसं आहे ना, कुत्रा, मांजर ह्यांची ग्रोथ, कोणाची ग्रोथ ही जेवणावर अवलंबून असते. लहानपणी जेव्हा अगदी 2-3 महिन्याचं पिल्लू आपल्या घरी येतं तेव्हा त्याला 4 ते 5 वेळेला भूक लागत असते. 4 ते 5 वेळेला आपण वेगवेगळे पदार्थ किंवा तोच पदार्थ शिजवून देऊ शकत नाही. मग अशा वेळेला डॉग फूड हे ऑप्शन सोपं असतं. बॅग उघडली, घातला खायला, 4 ते 5 वेळेला तेच खाणं ते खाऊ शकतात. जेव्हा मोठे होतात तेव्हा मग आपण जेवत असताना त्यांना ते वास येतात, मग ते आपल्याकडे मागायला येतात. मग अशा वेळेला तुम्ही घरातलं फूड जर त्यांना इंट्रोड्यूस करायला सुरुवात केली तर सोपं पडतं. फक्त मुद्दा असा आहे की घरातलं फूड हे कुत्रे, मांजर, स्पेसिफिकली मांजर हे पूर्ण कार्निव्होर आहे. त्यामुळे त्याला वरण भात अशा गोष्टी चालत नाहीत. आणि कुत्रा हा ओमनिव्होर आहे, म्हणजे त्याला शाकाहारी पण लागतं, मांसाहारी पण लागतं. तो फक्त शाकाहारी असू शकत नाही. मग अशा वेळेला ज्यांच्याकडे फक्त शाकाहारी जेवण बनवलं जातं त्यांना जर तुम्ही फक्त घरातलं जेवण देत राहिलात तर त्यांना प्रोटीन डेफिशियन्सी होऊ शकते. मग अशा वेळेला दिवसात एकदा निदान ते डॉग फूड बाहेरचं खात असतील आणि इतर वेळेला घरातलं अन्न खात असतील तर काही प्रॉब्लेम येत नाही. मग एवढाच फक्त फरक आहे. अदरवाईज जर तुम्ही त्याला घरामध्ये चिकन किंवा थोडासा मांसाहार देऊ शकत असाल तर तुम्ही त्याला घरातल्या जेवणावरती सुद्धा ठेवू शकता. बाहेर जेव्हा तुम्ही घेऊन जाता प्राण्यांना तेव्हा बाहेर नेताना तुम्हाला जर घरातल्या फूडची सवय असेल तर मग तिथे शिजवणं हा प्रॉब्लेम येतो. मग अशा वेळेला डॉग फूड हा एक गुड ऑप्शन असतो. म्हणून घरात फक्त डॉग फूड वरती सुद्धा ठेवलं पाहिजे असं नाही, घरात होमकुक फूडवर ठेवलं पाहिजे असंही नाही. हे दोन्ही जर तुम्ही इन्कॉर्पोरेट करू शकलात की थोडंसं नॉनव्हेज आणि व्हेज प्लस दिवसात एकदा डॉग फूड खायची सवय, तर तुम्हाला आयुष्यभर त्या कुत्र्याला कुठे फिरायला घेऊन जाताना सुद्धा त्रास होणार नाही. आणि मांजरांना मात्र फक्त नॉनव्हेज लागत असल्या कारणाने जर कॅट फूड दिलं तरी हरकत नाही, किंवा नुसतं चिकन किंवा फिश बॉईल करून देऊ शकत असाल तर ते दिलं तरी हरकत नाही. पण कॅट्स ह्या कम्प्लिटली कार्निव्होर. ओके. ते दूध पोळी अंधश्रद्धा आहे का? दुधाचा परत त्याच्यात एक वेगळा प्रकार आहे. दुधामध्ये कॅझोसिन नावाचं एक गोष्ट आहे विच गिव्स कामिंग इफेक्ट टू कॅट. ओके. तर त्यामुळे जी मांजरं पहिल्यापासून दूध पितायत त्यांना आम्ही दूध देऊ नका असं सांगत नाही. त्यांना जर दुधाने त्रास होत नसेल, लूज मोशन्स होत नसतील, अपचन होत नसेल तर ते मांजर दूध पित राहिलं तरीही हरकत नसते. डायल्यूट करून द्या, त्याच्याने काय होईल, पाण्याचा इंटेक वाढेल. जर फक्त कॅट फूडवर असेल तर ते ड्राय फूड असतं, त्यामुळे आपल्या इंडियासारख्या ट्रॉपिकल क्लायमेटमध्ये तर पाण्याची आवश्यकता खूप असते. मग ड्राय फूड खात असतील तर पाणी अजून कमी होतं. मग अशा वेळेला जर ते दुधातून त्यांना पाणी जाणार असेल आणि तुमच्या मांजराला काही त्रास नसेल दुधाचा तर द्यायला काही हरकत नाही. इट्स अ नॅचरल, कॅझोसिन इज नॅचरल कामिंग एजंट फॉर कॅट्स. आणि ते कॅट्सना माहितीये. म्हणजे म्हणून तर दूध आणि कॅट मांजर घरी येऊन पण ते बाहेर जाऊन शिकार करून खातं. पिजन खाईल, रॅट खाईल,
मांजर शिकार करूनच खाईल. जे घरात येऊन दूध पिणारं मांजर आहे ते फक्त दुधावर राहत नाही, ते बाहेर त्यांनी शिकार करून खाल्लेली असते. अच्छा. बरं, पुढचा प्रश्न असा आहे की म्हणजे पूर्वी तरी अशी मोकळी घरं किंवा पुढे मागे अंगण वगैरे असायचं, पण आता फ्लॅट सिस्टीम आहेत या बिल्डिंग्स आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांना पुरेसा व्यायाम व्हायला पाहिजे, या हिशोबाने कसं मॅनेज करायचं नाही त्यांचं लाईफस्टाईल? खरं कसं आहे, आता मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्सेसमध्ये तर त्यांनी पेटसाठी सेपरेट कॉर्नर केलेला असतो. अच्छा. जिथे तुम्ही तुमच्या पेट्सना घेऊन जाऊन मोकळं सोडू शकता किंवा विथ लीश तुम्ही फिरवू शकता. किंवा गार्डन्स आहेत, पेट पार्क्स आहेत, बोरिवलीमध्येही आहेत, बँड्रामध्ये आहेत, बऱ्याच ठिकाणी आहेत. असं नाही की फक्त बोरिवली आणि बँड्रामध्ये आहेत, पण पेट पार्क्स आहेत. किंवा तुम्ही फिरायला रोडवरती, फुटपाथवरती तुमच्या पेटला घेऊन जाऊच शकता. विदाऊट लीश तुम्ही फिरवू शकत नाही. त्यांना लीश घाला आणि त्यांनी जर पूप केली तर ती तुम्ही उचलून डस्टबिनमध्ये टाका. हे एवढं जर तुम्ही करत असाल तर पेटना व्यायाम आरामात मिळू शकतो. 2 ते 4 किलोमीटर पेटना फिरवा दिवसभरामध्ये. आयदर बिल्डिंगच्या अराउंड फिरवा किंवा रस्त्यावरती फुटपाथवरून फिरवा. आणि 1 ते 2 स्टेअरकेसेस त्यांना रोज चालायला, चढायला, उतरायला लावा. लिफ्ट असल्या कारणाने ही चढायची उतरायची सवय सगळ्यांचीच गेली आहे, पेट पेरेंट पासून तर त्यामुळे थोडी ती सवय ठेवायला लागते त्यांची सुद्धा. नुसती ही मुवमेंट, हॉरिझॉन्टल मुवमेंट नाही चालत, अप आणि डाऊनची मुवमेंट सुद्धा लागते. तर जरा 1-2 स्टेअरकेसेस त्यांना रोज चढायला उतरायला लावले की त्यांचे जॉईंट्सही व्यवस्थित ऍक्टिव्ह राहतात. तेवढी इनफ असते त्यांना ऍक्टिव्हिटी. खूप करायची गरज नाही, खूप करायची गरज नाही. नॅचरली ते शिकार करताना वगैरे पण आय थिंक त्यांचं बाकी पण नाही. आपल्याकडे शिकार कुठे करणार नाही. मांजरं जे बाहेर जाऊन नाही, मांजरांचा परत प्रकार वेगळा आहे. मांजरांना ॲज अशी ऍक्टिव्हिटी नाही लागत जशी कुत्र्यांना लागते, तशी मांजरांना फार ऍक्टिव्हिटी लागत नाही. आणि मांजर तुमचं इनडोअर कॅट्स आणि आउटडोअर कॅट्स हे 2 खूप वेगळे प्रकार आहेत. आम्ही ॲज अ डॉक्टर आम्ही सांगतो, इनडोअर कॅट असेल तर तिला बाहेर जाऊन देऊ नका, कारण आउटडोअर कॅट्समध्ये बरेच व्हायरल इन्फेक्शन्स असतात जे तुमच्या कॅटना होऊ शकतात. आणि बाहेर गेले मांजर तर मारामारी करून येतात आणि इतक्या जखमा करून येतात. म्हणजे तो एक पूर्ण वेगळा विषय आहे की मांजराला बाहेर सोडणे का न सोडणे. कारण मांजर औषध लावून घेत नाही, मांजर तोंडाने औषध घेत नाही, मांजरं औषध लावलेलं चाटतात. त्यामुळे त्यांना झालेल्या जखमा या बरा करणं हे इज अ बिग टास्क. त्यामुळे मांजरांना एक तर कुत्र्याला फिरवतो तसं मांजराला फिरवायला लागत नाही. त्यामुळे तो मांजराला तुम्ही फिरायला नाही नेलं तरी चालतं एंटरटेन करतं. घरामध्ये एकटं मांजर सुद्धा खेळतं. मांजरांसाठी तुम्हाला हवं असेल तर मांजरांना वर जायला आवडतं, हाईट्सवरती मांजरांना बसायला आवडतं. मग त्यामुळे कॅट फ्रेंडली हाऊसेस जे बनवतात त्याच्यामध्ये मांजरांना बसायला असे डेडिकेटेड स्पेसेस ठेवलेले असतात. ते मांजराला माहिती असतं, ते असं जाऊन बसतं आणि ते मांजरांचे टॉईज असतात, त्याच्याने ते ऍक्टिव्ह राहतात. कुत्र्यांना मेन फिरवायला लागतं. आता आपण हे जे इन्फेक्शन बद्दल म्हणजे तुम्ही सांगितलं, तर त्यांना पण असं माणसांसारखं सीझनल इन्फेक्शियस डिसीजेस वगैरे असं काही? हो, म्हणजे कुत्र्यांचं कसं आहे ना, जे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत त्याच्या अगेन्स्ट कुत्र्यांना वॅक्सिन्स आहेत. मांजरांना सगळ्या व्हायरल इन्फेक्शन्सवर वॅक्सिन्स नाही आहेत. आणि मांजरांचे आजार हे एकमेकांना खूप जास्त लवकर पसरतात. एक कारण म्हणजे मांजरा कॅटफाईट्समध्ये बाईट मार्क्समुळे त्यांना व्हायरल इन्फेक्शन्स होऊ शकतात. आणि वॅक्सिन, सगळ्या व्हायरल इन्फेक्शन्सवर वॅक्सिन नसल्यामुळे मांजरांमध्ये हे व्हायरल इन्फेक्शन्स पसरू शकतात. कुत्र्यांमध्ये बऱ्याच व्हायरल इन्फेक्शन्सवरती वॅक्सिन्स आहेत, त्यामुळे तुम्ही वॅक्सिन्स दिले तर कुत्रा त्या मानाने सेफ असतो. कुत्र्यांना सीझनल होणारे आजार जे आहेत ते सीझनमुळे होणारे आजचे आजार आहेत. म्हणजे पावसाळ्यामध्ये ओलावा, आपल्याकडे जी ह्युमिडिटी होते जास्त, त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन्स होतात. स्पेशली ज्यांचे लॉंग हेअर आहेत त्यांना फंगल इन्फेक्शन्स व्हायचे जास्त चान्सेस असतात. आणि उन्हाळ्यामध्ये इतकं गरम होत असतं की जर कुत्र्यांनी पाणी कमी प्यायलं तर त्यांना त्रास होतो. अपचन, वॉमिटिंग, डायरिया किंवा युरिन इन्फेक्शन्स हे उन्हाळ्यामध्ये. सगळे आपल्याला जे ऑर्गन्स आहेत ते सगळे त्यांना ऑर्गन्स आहेत. त्यामुळे हार्ट डिसीजेस पासून युटराईन इन्फेक्शन्स, प्रॉस्टेट एनलार्जमेंट, ट्युमर्स, ग्रोथ्स, कॅन्सर्स हे सगळं होतं.
सगळे अवयव आहेत ना त्यांना, फक्त 2 पायाच्या ऐवजी 4 पाय आहेत. त्यामुळे हे सगळं त्यांना होतं. आणि वरतून कसं होतं, ते आपल्यावर डिपेंड आहेत ना. आपण पाणी नाही दिलं तर ते पाणी नाही पिऊ शकत म्हटल्यावरती त्यांची पाणी मग ते कमी प्यायलं जातं उन्हाळ्यामध्ये, आणि पाणी कमी प्यायलं गेलं की मग हे सगळे आजार होऊ शकतात. म्हणून त्यांना हे सीझनमध्ये होणारे आजार म्हणजे हे आहेत. पण अदरवाईज व्हायरल इन्फेक्शन्स हे वॅक्सिनेट केलेले कुत्रे असतील तर शक्यतो फार व्हायरल इन्फेक्शन्स होत नाहीत. अच्छा. पण हे जे वॅक्सिनेशन्स आहे, म्हणजे आता आपण बोललो त्यावेळेला मला हा प्रश्न जाताना तो सुचला की आपलं जसं असतं की सर्दी हे आपल्याकडे व्हायरल इन्फेक्शनच म्हणजे मानतात म्हणण्यापेक्षा आहेच, पण सर्दीवर कसं फक्त सर्दी झाली आणि त्याचा बाकी काही त्रास नसेल तर आपण लगेच डॉक्टरकडे जात नाही. शक्यतो 2 दिवस आराम करा, पाणी बिणी प्या, फ्लुइड्स घ्या. तसं कुत्र्यांच्या बाबतीत नॅचरली ते त्यांचे नॅचरल इम्युनिटीच्या जोरावर असं कुत्री किंवा मांजरं किंवा जे काय असतील ते अशी छोटी म्हणजे खूप मोठी नसलेली दुखणी का प्रत्येक वेळेला तुम्हाला त्याला वेटकडे घेऊन जायला पाहिजे, म्हणजे या बाबतीत काय नाही. एकतर कसं आहे ना, कुत्रे हे त्यांना होणारे आजार हे कधी कधी आपल्यामुळेच बऱ्याच वेळेला झालेले असतात. आहारामध्ये बदल केले, जे आपण 4-5 वेळेला वेगवेगळ्या गोष्टी दिवसभरात खाऊ शकतो आणि पचवू शकतो, तसे कुत्रे पचवू शकत. मग त्यामुळे आपण जे खातोय तेच अगदी 4 वेळेला कुत्र्याला द्यायला लागला तर त्याला अपचन होतं. दुसरं स्नीझिंग हा प्रकार जो आहे तो आपण जे डिओडरंट्स वापरतो, आपण जे स्ट्रॉंग डिटर्जंट्स वापरतो, त्याच्यामुळे अगदी छोटे ब्रीड, शिट्झू सारखे ब्रीड्स ह्यांना स्नीझिंग सुरू होतं. AC मध्ये बसवणार आपण, रात्रभर जर AC ऑन असेल आणि हे शॉर्ट नोजवाले जे ब्रीड आहेत ते रात्रभर एसीत बसले तर मग त्यांना स्नीझिंग सुरू होतं. हळूहळू स्नीझिंगचं मग अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, मग लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट असं सुरू होतं. तर स्वतःहून बरे होत नाहीत का? होऊ शकतात. हे जर तुम्ही बाकीचे फॅक्टर्स त्यांचे काढून टाकले तर ते बरे होऊ शकतात, पण ते तोपर्यंत वेळ गेलेला असो. हे ऑलरेडी 3-4 दिवस सेम सिच्युएशनमध्ये राहिल्यामुळे मग त्याला अजून त्रास व्हायला लागतो. मग डॉक्टरकडे नेण्याशिवाय पर्याय नसतो. आणि सिम्पटम्स कोणती, म्हणजे त्याला काही इन्फेक्शन झालंय तर फिजिकल सिम्पटम्स अशी काय दिसतात की जे ते पेट पेरेंट्स आहेत ते आजारी असेल ना कोणीही प्राणी, कुठलाही मांजर असू दे, कुत्रा असू दे, आजारी असेल तर आधी म्हणजे त्यांची ऍक्टिव्हिटीज कमी होते. शांत एका कोपऱ्यात बाजूला बसून राहतात, ते मिक्स होत नाही. ज्यांच्याकडे मांजर आहेत, अनेक मांजर आहेत, त्यांच्यापैकी एक मांजर जर बाजूला राहायला लागलं तर समजायचं की ते आजारी आहे. खायला येत नाही, ताप असेल तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं खाणं बंद होतं, बाकी ऍक्टिव्हिटी त्यांची कमी होऊन जाते, बाजूलाच जाऊन बसतात. आणि उलटी लूज मोशन्स होत असेल ते तर दिसतातच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं खाणं बंद होतं आणि शांत बसून राहतात. बेल वाजली की कुत्रा येतो आमचा, हे जे असतं, ती बेल वाजली तरी डॉग येत नाहीये हो आमच्या, म्हणजे तो आजारी आहे. ओके, हे पहिलं आहे. कारण म्हणजे लूज मोशन्स किंवा उलट्या वगैरे जे ते तर व्हिज्युअल सिम्पटम्स दिसतात आपल्याला, पण त्यांना काही वेदना होत आहेत का किंवा काही जसं आपण सांगू शकतो इथे दुखतंय किंवा त्रास होतोय वगैरे, तसं ते कशा प्रकारे एक्सप्रेस करतात? त्यांना उडी मारता येत नाही, उठताना त्रास होतो. हे त्रास शक्यतो म्हाताऱ्या कुत्र्यांमध्ये जास्त दिसतात. उठता बसताना होणारा त्रास हे म्हाताऱ्या कुत्र्यांना होतं. तरुण लहान कुत्र्यांना जर उडी मारताना ओव्हर एक्सटेन्शन झालं पायाचं, आपल्याला आद्या इतक्या स्मूथ आहेत की वरून सोफ्यावरून उडी मारताना ओव्हर एक्सटेन्शन होतं, हात लांबले जातात, मसल स्प्रेन होतं, ते लंगडायला लागतं. पण ते लंगडणं, लिम्पिंग वगैरे सुद्धा खूप ऑब्व्हियस असतं. 4 पायावरती चालता चालता ते लंगडत चालतात, ते कळतच. त्याचं बरं होतं नाही होत. कारण काय होतं ना, ऍक्टिव्हिटी कमी करायला लागते अशा वेळेला, किंवा उडी मारणं आता वरून खाली उडी मारल्यामुळे झालेलं आहे, तर ते ऍक्टिव्हिटी कमी केली पाहिजे, ती होत नाही. कारण कुत्रे हे बेल मारली की लंगडत का होईना जाणार. एक्स्ट्रीम पेन मध्ये ते जात नाही, पण थोडाफार पेन जमतंय, जेवढं जमतंय ना प्राणी तेवढं ते करतात. म्हणून तर प्राण्यांमध्ये आजार, हे काही आजार म्हणजे पोटामध्ये ट्युमर असतील, ॲब्डोमेनमध्ये ट्युमर्स असतील, फार उशिरा कळतात. मी त्याच्याकडेच येणार होते की हे जे आहे ते पायामधलं वगैरे आपल्याला कळतात ते लंगडतं, पण पोट दुखत असेल, इंटरनल पोट दुखत असेल ना तरीही ते शांत होतात. पण पोटात ट्युमर असेल जो त्यांना तापमानाने त्रास देत नाहीये, कळतच नाही. कारण ते
डॉग हा प्राणीच इतका असा हॅपी आहे ना की ते दाखवतच नाही. खरंय. खायचं प्यायचं रेग्युलर असतं, सगळं रेग्युलर असतं. एके दिवशी असं होतं की थोडा खाणं कमी केलंय, 2-3 दिवस त्याची इच्छा कमी झाली, तोपर्यंत ट्यूमर तो मोठा झालेला असतो. पण म्हणजे काय, त्याला इलाज नाही. रेग्युलरली तुम्ही वेट्सकडे घेऊन जाऊन जर ॲब्डोमेन चेक करत राहिले तर एखाद वेळेला लक्षात आलं तर. बट अदरवाईज बाहेरच्या सिम्पटम्स वरून पोटातली गाठ वगैरे असेल ना जी त्याला नाही त्रास देते, जाणवत नाहीये, ती मग समजणं कठीण होतं. अच्छा. आता तुम्ही जे म्हणालात ना की रेग्युलरली वेटकडे जाऊन घेऊन जाणं, तर आता माझ्या डोक्यात असं आलं की आपल्याकडे कशी हेल्थ चेकअप्स असतात, तर तशी काही प्राण्यांमध्ये पण असतात की किंवा अशी काही कुठे फॅसिलिटी आहे का की ॲन्युअल त्यांचं हे, किंवा एक तर ॲन्युअल वॅक्सिनेशन्स तुमच्या पेटला द्यायलाच लागतात. आपल्यामध्ये कसे आहेत, एक 8 ते 15 वर्षापर्यंत वॅक्सिनेशन झाले की नाव यू आर फुल्ली वॅक्सिनेटेड थ्रू आउट युअर लाईफ. तसं प्राण्यांमध्ये नाहीये, डॉग्स कॅट्समध्ये तसं नाहीये. तुम्हाला वर्षाच्या वर्षाला वॅक्सिनेशन द्यायला लागतात. तर त्यामुळे वर्षाच्या वर्षाला तुम्ही नेत राहिलात तर एक चेकअप होऊनच जातं, अंगावरून हात फिरवलाच जातो. आणि दर 3 महिन्यांनी त्यांना डिवर्मिंग द्यायचं असतं. तर त्यामुळे ते डिवर्मिंग सुद्धा करायला जर तुम्ही पेटकडे आणलं तर तेव्हा सुद्धा बघितलं जातं. म्हाताऱ्या कुत्र्यांच्यात आम्ही सांगतो की एक एक्सरे काढूया, आता कार्डिओलॉजिस्ट पण अवेलेबल आहेत, तर त्यामुळे कार्डियाक इव्हॅल्युएशन्स करूया. ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत तर एक ऑप्थॅल्मॉलॉजिकल एक्झामिनेशन्स करून घेऊया. असं आता हळूहळू सुरुवात झालेली आहे, कारण स्पेशलायझेशन चालू झालेत. बट अदरवाईज जेव्हा नव्हते स्पेशलायझेशन्स तेव्हा सुद्धा आम्ही चेस्ट एक्सरे, ECG हे बेसिक करून एक 7 वर्षानंतर जरा ह्या इन्व्हेस्टिगेशन्स करायला लागायच्या. त्याच्यातूनही आपण मिसआउट होतोच, कारण आज मी केलं आणि उद्या त्याला काही सुरुवात झाली तर 1 वर्षानंतर तो परत दिसणार आहे. पण तरी हे एवढं आपण बेसिक करू शकतो. प्राण्यांना आठवड्यातून साधारण किती वेळा आंघोळ घातली गेली पाहिजे? आणि दुसरं असं की ती जी आंघोळ घालायची तर त्याच्यासाठी त्यांच्या स्किनला म्हणा किंवा त्यांना हानिकारक होणार नाहीत असे कुठले ब्रँड्स किंवा जर घ्यायचे असते तर नेमकं काय बघून घ्यायचं विकत घेताना? फरक असं आहे ना, प्राण्यांना आठवड्याला आंघोळ घालायची गरज नसते. अच्छा. कुत्र्यांना, मांजरांना तर आंघोळ घालायची गरज नसते. मांजर स्वतः रोज ग्रूमिंग करत असतं, स्वच्छ प्राणी आहे मांजर, अजिबात त्याला घाणबिण आवडत नाही. कुत्र्यांना आंघोळ घालायला लागते, कारण कुत्र्याला आपण एकतर बाहेर फिरायला घेऊन जातो, त्यामुळे त्याचे हातपाय खराब होतात. रोजच्या रोज ते धुवून साफ स्वच्छ पुसून मगच त्याला घरात फिरायला घेऊ शकतो. आणि कुत्र्यांना एक 10 ते 15 दिवसातून एकदा आंघोळ घातली तरी सफिशियंट असते. त्यांना आपल्यासारखा घाम येत नाही, त्यांना आपल्यासारखं ऑइल सिक्रेशन होत नाही. तुम्ही जेवढ्या फ्रिक्वेंटली आंघोळ घालाल तेवढी त्यांची स्किन ड्राय होत जाते. ओके. त्यामुळे त्यांना फ्रिक्वेंटली आंघोळ घालायचीच नसते. 10-15 दिवसातून एकदा खूप घाण झालाय हरकत नाही. आणि शॅम्पू वापरताना, शॅम्पू जर जास्त फेस लादर येत असेल शॅम्पूला तर त्याच्यामध्ये जास्त डिटर्जंट पर्सेंट आहे. आणि डिटर्जंट पर्सेंट हा हानिकारक असतो, कारण त्याच्यामुळे स्किन ड्राय व्हायला लागते. आपला उद्देश आहे फक्त वरची घाण निघणे. तर त्यामुळे ज्या शॅम्पूमध्ये फार कमी डिटर्जंट आहे, वापरताना खूप फेस येत नाहीये, असे शॅम्पूज तुम्ही वापरा. बाजारामध्ये खूप प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत. शॅम्पूजच काय, हल्ली तर त्यांच्यासाठी ट्रीट्स नावाने काय काय विकतात आणि ते सगळं घेऊन येतात. हौशी पेट पेरेंट इतकं मुलाला घेणार नाहीत तेवढं पेटसाठी घेतात. पण त्या सगळ्या गोष्टी तुमच्या पेटसाठी उपयुक्त नसतात. बऱ्याचशा गोष्टी हानिकारक असतात. आणि काय होतं, आपल्याला वापरलं जातं, हे महाग दिसतंय हे वापरा, हे महाग आहे म्हणजे चांगलं असेल असं नाही. त्यामुळे ते बघा, वापरताना एक सल्फेट पॅराबेन फ्री शॅम्पूज तर असतात, मेडिकेटेड शॅम्पूज असतात, रेप्युटेड कंपनीजचे शॅम्पूज असतात. किंवा तुमच्या वेट्सना विचारा की कुठला शॅम्पू बेटर आहे घ्यायच्या आधी, कारण एकतर महाग आहेत सगळे शॅम्पू. तर त्यामुळे तुम्ही विचारा. आणि ज्यांना लादर येतो जास्त ते शॅम्पू वापरू नका. मेडिकेटेड शॅम्पू वापरताना सुद्धा डॉक्टरना विचारा. मेडिकेटेड शॅम्पू म्हणजे सगळ्यांसाठी एकच शॅम्पू नसतो. एक्झॅक्टली. वेगवेगळ्या आजारासाठी वेगळे वेगळे शॅम्पू असतात. त्यामुळे विचारा आणि डॉक्टरना विचारा. दुसऱ्या पेट पेरेंटला विचारू नका. त्यांच्या पेटला जो आजार झाला असेल तोच तुमच्या पेटला झाला असेल असं नाही. त्यामुळे मी हा वापरला, हा तू वापरून बघ नका करू. शक्यतो विचारा, सल्ला घ्या. आणि साबण तर मी वापरू नका तसंच सांगते.
कारण साबण काय होतं, साबणावरती ते केस चिकटून राहतात. एक साबण सगळीकडे इव्हनली पसरला जात नाही. मग जर तुम्ही धुताना साबण कुठल्या एरियात राहिला तर मग कुत्र्याला खाजायला लागतं. मग ती खाज सुटू नये म्हणून एकतर साबण वापरू नका. तोच साबण आपण परत 10 दिवसांनी तोच वापरणार असतो, त्यालाच त्या सगळ्या गोष्टी परत चिकटलेल्या असतात. त्यामुळे साबण मी वापरू नका असंच सांगते. साबण ठेवूच सुद्धा नका. आणि कुत्र्यांसाठी जे शॅम्पू आणि आहेत तेच वापरा. आपला साबण कुत्र्याला लावू नका. अच्छा, ते पण होतं का असं? आपले कुत्र्याला आपला साबण कुत्र्याला. डॉक्टर हमारा शैम्पू था, कुत्ते का शैम्पू खत्म हो गया था. त्यामुळे तसं करू नका. ठीक आहे, 1 दिवस 2 दिवस अंघोळ नाही घातली तरी चालेल. शॅम्पू आणा आणि मग त्याला घाला. अंघोळ 2 दिवसांनी उशिराने घातल्याने त्याला त्रास होणार नाही, पण चुकीचा शॅम्पू घातल्याने वापरल्याने कुत्र्यांना खाजतं, खूप इचिंग करतं. आणि कुत्रा प्राणी कसा आहे ना की अरे नको रे खाजवू सांगून तर थांबणार नाहीये, ते खाजवतच राहतात आणि खाजवल्याने अजून इजा करून देतात. त्यामुळे शक्यतो टाळा. आणि लव्ह बर्ड्स किंवा पक्षी जे पाळतात लोक, तर त्यांना अंघोळ घालायला लागत नाही. त्यांना तुम्ही अशी खोलगट डिश दिली, थोडंसं वॉर्म वॉटर जर थंडी असेल तर ते स्वतःच डुबकी मारतात, पंख साफ करतात, डोकं साफ करतात. त्यांना बसून अंघोळ घालायला लागत नाही. त्यांना फक्त पाणी अवेलेबल करा, ते त्यांना छान आवडतं त्यांना. आणि सकाळच्या उन्हाच्या वेळामध्ये तुम्ही जरा उन्हामध्ये ठेवलं त्यांचं केज आणि थोडंसं पाणी अवेलेबल केलं तर ते छान डुबकी मारून अंघोळ करतात. कारण हा प्रश्न पण विचारला आहे, लोबर्ड्सना कशी अंघोळ घालायची? नाही, अंघोळ नाही घालायला इंटरनेटवरच्या एका युजरनी हा प्रश्न विचारलेला. त्यांना खोलगट डिश मात्र अवेलेबल करून द्यायला लागते. आणि प्राण्यांना, पक्ष्यांना आवडतं एक रोजच्या रोज त्यांना थोडीशी पाण्यातून डुबकी मारायला आवडते. फ्रेश होतात ते, पण उन्हात, सकाळच्या उन्हाच्या वेळात हे करायला लागतं, कोवळ्या उन्हात. दुसरं असं की त्यांच्या ज्या एक्सेसरीज आहेत पेट्सच्या वापरलेल्या, त्याचं क्लिनिंग कसं करायचं? एक तर जे आपण टूथब्रश म्हणून वापरतो, रोज रात्री एकदा त्याचे दात घासले बास असतात. आपल्यासारखे दिवसातून 2दा दात घासायची गरज नसते. प्लस त्यांना अगदी पेस्ट वापरायला पाहिजे असंही काही नाही. जे काय अन्नकण अडकलेले आहेत ते फक्त काढायचे. तर रेग्युलरली रात्री त्याचे दात घासून झाले की आपण जसा ब्रश धुतो तसा त्याचा ब्रश घेतला तरी बास आहे. अंघोळ घातल्यानंतर त्यांचे टॉवेल्स आहेत ते स्वच्छ धुवून वाळवून परत त्यांच्या कप्प्यात ठेवून दिले, काम झालं. हंतरुणं मात्र धुवायला लागतात. एक 4-5 दिवसातून एकदा हंतरुण स्वच्छ धुवायला लागतं. त्याच्यातून जर तुमच्या कुत्र्याला फंगल इन्फेक्शन वगैरे असेल तर खूप फ्रिक्वेंटली अंथरुण पण धुवायला लागतं. असं आहे की फार कमी वेळेला कुत्रे अंथरुणात झोपतात. त्यांना शक्यतो गार ठिकाणी झोपायला आवडतं. अंथरुणात ते शक्यतो थंडीच्या वेळेला असेल तर ते अंथरुण बाजूला करून खालती झोपतात. तर त्यामुळे शक्यतो असं अंथरुणात झोपतात असं होत नाही. पण ज्या पेट्सना आवडतं अंथरुणामध्ये झोपायला त्यांचे तर तुम्हाला एकदा 4-5 दिवसांनी व्यवस्थित धुवून आणि वाळवून सुकवायला पाहिजेत. कपडे हे स्वच्छ सुकवले की मग त्यांना वासही येत नाही आणि फंगल इन्फेक्शन्सही होत. पण म्हणजे त्याच्यासाठी काही असं आपले जे डिटर्जंट्स असतात नॉर्मल घरात वापरतो तेच त्यांच्यासाठी काही अजून वेगळे मेडिकेटेड नाही, काही तशी काही गरज नसते. किंवा डेटॉल वगैरे असं म्हणजे नाही, तशी म्हणजे रेग्युलरली तुम्ही जे डिटर्जंट वापरताय ते वापरू शकता. अगदीच पेटला काही आजार आहे, स्किन इन्फेक्शन आहे, तर मग तुम्ही डेटॉल किंवा एन्युरॉल वगैरे अशी औषधं त्याच्यामध्ये धुवू शकता. किंवा आधी तुमच्याकडे पेट होता जो व्हायरल इन्फेक्शनने गेला आहे आणि आता तुम्ही नवीन पेट घेणार आहात, तर मग तुम्हाला जरा व्यवस्थित घर डिसइन्फेक्ट करून घ्यायला लागतं. आणि गोष्टी म्हणजे समजा एखादा बास्केट वापरलं असेल सेम पेटसाठी, तुम्ही परत तेच वापरणार असाल तर मग ते व्यवस्थित अँटीव्हायरल डिसइन्फेक्टंट्स मिळतात, त्याच्याने तुम्हाला डिसइन्फेक्ट करायला लागतं. अदरवाईज रेग्युलरली तुमचा पेट हेल्दी असेल तर आपण जसं आपल्या कपड्यांची व्यवस्था काळजी घेतो तेवढी काळजी नफ असते. अच्छा, मी हे विचारण्याचं कारण असं की मी असं पाहिलेलं आहे की कुत्र्याची जी थाळी असते ती माणसांच्या जेवणाच्या थाळ्यांबरोबरही घातली जाते. तर ते कितपत म्हणजे माणसांसाठी पण आणि म्हणजे पेट पेरेंटसाठी पण आणि पेटसाठी पण कितपत? नाही, एकतर ब्रश वेगळा असलाच पाहिजे त्याची थाळी धुण्यासाठी. अच्छा, म्हणजे तीच माणसांना वापरून नाही, शक्यतो तसं करू नये. अच्छा.
जनरल हायजीनचा भाग आहे हा. असं काही नाही की काही होणारच नाही किंवा काही होईलच असं नाही, पण इट्स अ जनरल हायजीन की तो स्पीशीज वेगळा आहे, आपण वेगळे आहोत. ठीक आहे, आपलं जेवण दही भात आपण त्याला देत असलो तरी शक्यतो वेगळ्या ब्रशनी त्याचं थाळी धुतलेली ही नेहमीच योग्य. इवन वॉशिंग मशीनमध्ये जर तुम्ही त्याचे कपडे धुणार असाल तर फक्त त्याचंच वॉशिंग मशीन त्याच्यासाठी वापरावं आणि मग त्याच्यानंतर मग जर एक क्लिनिंग करून मग तुम्ही रेग्युलर वापरा, पण तुमच्या कपड्यांच्या बरोबर त्याचे कपडे शक्यतो धुवू नये. आणि त्यांचे जे हे असतात दात असतात किंवा नख यांची हे कशी करायची म्हणजे स्वच्छता प्राण्यांचे जे स्पेशली? जर मांजरांना तर तुम्ही हे येतात कॉयर मॅट जे येतात ते कॉयरचे मॅट्रेसेस जर दिलेत त्यांना तर ते स्वतःची नखं त्याच्यावरती व्यवस्थित फाईल करून घेतात. आणि डॉग जर बाहेर फिरायला जात असेल तर तिथे त्याची नखं घासली जातात. जे कुत्रे घासत नाहीत स्वतःची नखं जमिनीवरती त्यांचे जरा जरा मोठे होतात, म्हणजे म्हातारे झालेल्या कुत्र्यांची नखं वाढायला लागतात. मग अशा वेळेला तुम्ही वेट्सकडे जाऊन ती नखं कापून घेऊ शकता. एक 15 दिवसातून एकदा नेल्स क्लिप करायला घेऊन जायला काहीच हरकत नाही. किंवा हल्ली सलॉनमध्ये सुद्धा डॉग्स पेट सलॉन्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा नेल्स क्लिप करून मिळतात. आणि रोजच्या रोज रात्री एकदा जे खाऊन झालं त्याचं की एकदा तोंडातून ब्रश फिरवला तेवढा भास असतो, तेवढंच. आणि ते नख कापण्याचे प्रयोग वगैरे घरी नाही करायचे म्हणजे कितपत नाही आपल्या नाही. कसं आहे ना, तुमचा पेट हा किती कोऑपरेटिव्ह आहे, किती ओबिडियंट आहे याच्यावरती अवलंबून आहे. नाहीतर तुम्ही नख कापायला आपल्या नखातून रक्त येत नाही, पण डॉग्सच्या नेल्स मधनं रक्त येतं जर तुम्ही जास्त कापलं तर. आणि एकदा ते रक्त आलं की कधी कधी काय होतं, तो मग कुत्रा घाबरायलाच लागतो नख कापायला, कारण ते पेनफुल मेमरी राहते त्याला. आणि मग तुम्ही कधीही कापायला गेलात की तो आधी पाय बाजूला घेणार किंवा गुरगुरून दाखवेल. तर म्हणजे तुम्ही किती कॉन्फिडेंट आहात याच्यावरती आहे. शक्यतो कापायला जाऊ नका किंवा डॉक्टरकडे जाल तेव्हा ते कापताना विचारा की कितपत कापावे, किती लांब ठेवावे, किती कमी ठेवावे, आणि मग प्रयोग करून बघा. पण कुत्रा ओबिडियंट असेल तरच शक्य होतं, नाहीतर मग ती खूप झटापटी आणि मारामारी होते घरामध्ये फक्त नख कापायला म्हणून. हा सगळा डिसिप्लिनचा भाग आहे. जर तुम्ही लहानपणापासून पिल्लू घेतल्यापासून तुम्ही त्याचं हे सगळं करत राहिला तर मग तो मोठेपणी पण तुम्हाला करायला देतो. तुम्ही सडनली 1 वर्षानंतर जागे व्हाल की नाही आता मी नख कापणार आहे, तर ते होणार नाही. त्यांना ती सवयच नाही, सवय नाहीये, त्यांचं कंडिशनही होत नाही ना त्याप्रमाणे. हे जे आहे म्हणजे आता ओबिडियंट वरनं हे जे लोक मला एक नेहमी ना असा हे पडतो, म्हणजे कुत्र्याशी लोक अगदी माणसाशी बोलतात तसं बोलतात. म्हणजे नुसतंच गेटअप सिट डाऊन वगैरे नाही, त्याच्या पलीकडे जाऊन हे करणं वगैरे हे पण असतं. म्हणजे बेसिक कमांड्स आणि त्याच्या पलीकडे बाकी पण गप्पा. तर खरोखर त्या कुत्र्याला किती कळतं. कधी कधी असं वाटतं की अरे नाही, खरोखर त्यांचं म्हणजे ते सगळंच त्यांच्यात व्यवस्थित कम्युनिकेशन आहे जे काय आहे ते. पण त्या ज्या बेसिक कमांड्स आहेत आणल्यानंतर त्याला थोडंसं अक्लामॅटाईज म्हणूयात आपण आपल्या घराशी करणं, तर ते म्हणजे जे नव्याने पेट पेरेंट्स झालेले आहेत किंवा होऊ इच्छित आहेत जे लोक, तर त्यांच्यासाठी म्हणजे तुम्ही हे काय याबाबत गाईड करू शकाल की कसं शिकवायचं त्या ह्याला बेसिक, म्हणजे घरात तुमच्या तो व्यवस्थित ऍडजस्ट झाला पाहिजे इतपत तरी, किंवा सवयी कशा लावायच्या त्याला? एक तर लहानपणापासून जेव्हा पेट तुमच्या घरी येणार तेव्हा अगदीच लहान असतो, त्याला कळत नसतं तेव्हा. त्यामुळे तुम्हाला जी काय सवय लावायची असेल, म्हणजे सुसू शिशी बेसिक आहे की हे त्यांनी टॉयलेटमध्ये जाऊन केलं पाहिजे, हे शिकवायला डे 1 पासून सुरुवात करा. पण तो ग्रॅज्युअली तो शिकणार आहे, त्याला एक 2-3 महिने तरी जातात. एकतर पिल्लू लहान असतं खूप, त्याला तर 4 पावलांच्या पुढचंही काही दिसत नसतं. पण तरीही तुम्ही जर जेव्हा सुरुवात केली त्याला की जरा न्यूजपेपर घालून ठेवलेत आजूबाजूला, तो झोपलाय त्याच्या आजूबाजूला, जिथे पिल्लू झोपलेलं असतं तिथे कधीच ते सुशी करत नाही. ते उठणार, 4 पावलं चालणार आणि मगच करणार. जर ज्याला काही जण तर क्रेट ट्रेनिंग पण करतात की क्रेटमध्येच झोपवतात, क्रेटमध्येच ठेवतात, क्रेटमधून बाहेर आलं की तो सू करणार आहे. मग तिथे तुम्ही न्यूजपेपर ठेवून दिलात तर तो न्यूजपेपरवर करायला लागेल. न्यूजपेपर जसा जसा पुढे पुढे न्याल तसा तो न्यूजपेपर शोधून सुसू करायला लागेल. मग तो न्यूजपेपर हळूहळू टॉयलेटमध्ये ठेवायला सुरुवात करायची, मग तो न्यूजपेपरवरती म्हणून टॉयलेटमध्ये करायला लागेल. पण हे ग्रॅज्युअली हळूहळू होणार आहे आणि डे 1 पासून होणार आहे. सडनली तुम्ही 6 महिन्यानंतर आता ह्यांनी टॉयलेटमध्ये सू करायला पाहिजे तर असं होत नाही. त्यामुळे आल्याच्या दिवसापासून तुम्ही हे हळूहळू ट्रेनिंग चालू करा. जेवण देताना त्याला पेटला त्या नावाने जेव्हा हाक मारायला सुरुवात कराल
तेव्हा त्याला त्याच्या कोरिलेट करायला सुरुवात होते की हा मी ह्या नावाने आलो, हे ऐकलं नाव की मला खायला मिळेल. मग त्याचा तो खाण्याशी संबंध लावला की मग तो त्या नावाला रिस्पॉन्ड करायला लागतो. मग त्याला असं नाही की त्याला हे नाव माझं आहे म्हणून कळते, त्याला कळतं की हे नाव खाण्याशी ऐकलं की मला काहीतरी मिळतं. तर हे पण तुम्हाला खायला देताना सुरुवात केली पाहिजे. थोडंसं पेट बसलंय त्याच्यापेक्षा लांब जेवण ठेवा. मग त्याला ब्रुनो कॉमन नेम आहे, ब्रुनो ये असं म्हटलं की ब्रुनो 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 करत राहिलं की त्याला कळतं अच्छा मी ब्रुनो म्हटलं की मला ते मिळतं. मग तो त्या ब्रुनो नावाने यायला लागतो. हे सगळं ट्रेनिंग तुम्ही डे 1 तुमच्या घरी आल्यापासूनच करायला पाहिजे. तुम्हाला जे नो बेसिक कमांड आहे ही नो नो म्हटलं की डॉगने थांबलं पाहिजे, ही बेसिक कमांड डे 1 पासून केली पाहिजे. कुत्रा त्याला दात येत असतात, लहान पिल्लू असतं तेव्हा, त्यामुळे त्याची सवय असते की हात चावत राहायचा. त्याला ते इतकं बाहेरून सॉफ्ट आणि आतून हार्ड हे कुठेच मिळत नाही त्याला. मग तो आधी हात धरतो. तर हात धरून तुम्हाला नसेल आवडत तर डे 1 पासून त्याला नो म्हणून सांगा, किंवा तुम्ही रडण्याचा आवाज काढल्यासारखा करा की तुम्हाला पेन होतंय. त्यांना ते आवाज कळतात, जरासे पेन झाल्याचा आवाज बिचकतात, मग ते करत नाहीत. हे तुम्ही जेव्हा सुरुवात कराल तेव्हाच त्याला कळणार आहे की हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. तुम्ही त्याला योग्य अयोग्य सांगितलं नाही तर जे अयोग्य आहे ते तो आयुष्यभर करत राहणार. सांगायचे वेगवेगळे प्रकार असतात. काही कुत्र्यांना प्रेमाने कळतं, काहींना प्रेमाने नाही समजत, मग थोडासा ओरडा आवाज चढवून बोलायला लागतं. आणि सगळ्यांना कळतात ह्या भाषा, सगळ्यांना कळतात. कुठली भाषा कळेल तुमच्या पेटला हे तुम्हालाच अंदाज घ्यायला लागतो. तुमच्या बरोबर तो राहिला की तुम्हाला लक्षात येतं की हा थोडासा डॉमिनेटिंग आहे, ह्याला मी डॉमिनेट केल्याशिवाय तो माझा ऐकणार नाहीये. हा पॅक ॲनिमल आहे, कुत्रा हा पॅक ॲनिमल आहे. त्यामुळे तो त्या पॅकमध्ये कुठे मी बसणार आहे हे बघत असतो. सगळ्यांनाच अल्फा व्हायला आवडतं, त्यामुळे ऑब्व्हियसली तो पेटही प्रयत्न करतो की मी अल्फा होईल. तर अशा वेळेला घरामध्ये सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की तू अल्फा नाही आहे, आम्ही सगळे तुझ्यावर आहोत, तू आमच्या खाली आहेस, मगच तो तुमचं सगळ्यांचं ऐकेल. नाहीतर घरात काहींचं ऐकतात, शक्यतो पुरुषांचं ऐकतात, आणि मग बायकांना हे म्हणजे अल्फा डॉमिनेटिंग कोण आहे ते बघतात, मग त्याला ते डॉमिनेट करायला जात नाहीत, मग ते त्याचं ऐकतात, असं होतं. तर हे ट्रेनिंग हे डे 1 पासून, हे नो आणि त्याचं नाव सू आणि शी करायला, टॉयलेटमध्ये जाणं, ही चांगली सवय आहे. म्हणजे तो बाहेर फिरायला गेला तरी पण मग शी बाहेर करत नाही. आणि मग दिवसातून फक्त जर 2दाच ज्यांना फिरायला घेऊन जाता येतं त्यांना मग बिचारे ते कुत्रे दिवसभर सू अडवून बसतात, मग सुद्धा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स होऊ शकतात. मग अशा वेळेला जर टॉयलेटमध्ये तो जाऊन सू करत असेल तर त्याला तो हे त्रास कमी होतात. ह्या बेसिक गोष्टी सगळ्यांनी शिकवायला पाहिजेत. किचनमध्ये यायचं नाही पेटनी, असं तुम्हाला हवं असेल तर डे 1 पासून तुम्ही त्याला लांब ठेवा. कळतं त्यांना, ऐकतात, ते येत नाही. तुम्ही नो म्हटलं ना तर नाही येत ते. ह्या ट्रेनिंग तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून करायला पाहिजे. आणि मग आपल्या अंगावर जेव्हा कुत्रं धावून येतं, हा तो आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन वाटू शकतो, पण हा माझ्या स्वतःच्या व्यक्तिगत अनुभवाशी खूप जवळचा आहे किंवा खूप माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की तुमच्या अंगावर तुमची काही चूक नसताना कुत्रं येतं धावून. पळायचं नाही हे कळतं, पण तरी एक भीतीची सगळी लहर अशी पार डोक्यापासून पायापर्यंत ती जाते. आणि मग मी तर म्हणजे मी असं फोनवर बोलण्याचं ऍक्टिंग कर, कोणी असेल तर त्याला पकड, अगं काही नाही, अरे काही नाही करत, काय येऊन चावल्यानंतर मग असं म्हणणार आहे का काही नाही हे. आणि त्यांचा पवित्रा तोच असतो. म्हणजे कधी कधी अगदी एवढे अग्रेसिव्ह असतात. किंवा मी हे पण ऑब्झर्व केलेलं आहे की मुंबईत तरी असं बऱ्यापैकी पब्लिक असतं आपल्या आजूबाजूला, पण जेव्हा तुम्ही आउट ऑफ स्टेशन कधी जाता, कोकणातल्या याच्यावरनं समजा तुम्ही चाललेले आहात, रस्त्यावर एकही माणूस दिसत नाही आणि कुठेतरी कुत्रं दिसलं की ते हमखास तुमच्याकडे येतं गुरगुरतच, आणि ते पण म्हणजे ते अटॅकिंग मोडमध्येच असतं. तर अशा वेळेला माणसांनी त्यांना कशा प्रकारे हँडल करावं, किंवा त्यांची भीती अशी जाते का मग, म्हणजे जी एक बसलेली असते, म्हणजे त्याच्यापैकी माझ्यासारखी व्यक्ती तर फिरायला जात नाही सकाळचं की कुत्री मागे लागतील मग आपल्या घरातच बसा, असं पण कधी कधी होतं. तर नाही, खरं तर म्हणजे घरातले पाळलेले कुत्रे आहेत ना, ह्यांना तर लोकांनी विदाऊट लीश फिरायला घेऊनच जाऊ नये. आणि घरातले पाळलेले कुत्रे जे अंगावर येतात म्हणतो ना आपण, ते बऱ्यापैकी अंगावर भेटायला म्हणून आलेले असतात. ते अंगावर येतात, ते चावायला म्हणून नाही येत. ते खूपच फ्रेंडली असतात
आणि त्यामुळे ते भेटायला म्हणून येतात. पण हा बाहेर जे तुम्ही म्हणता की कोकणात वगैरे गेल्यावरती गुरगुरत अंगावर येतात. गुरगुरत येणारा कुत्रा हो अग्रेसिव्हच असतो आणि तो तुमच्याकडे थ्रेट म्हणून बघतोय. तुम्ही त्याला थ्रेट वाटताय म्हणून तो तुमच्यावरती गुरगुरतो. तर अशा वेळेला तुम्ही शांतपणे उभे राहिलात तर तो तुम्हाला सुंगेल आणि निघून जाईल. तुम्ही त्याला उद्युक्त केल्याशिवाय तो नाही चावणार. हातवारे केलेत तर त्याला वाटेल की हे काहीतरी करणार आहेत मला, मग तो अजून उडी मारून चावायचा प्रयत्न करतो. हातवारे करायचे नाही, शांतपणे उभं राहायचं. तो फक्त वास घेईल आणि निघून जाईल. तर गुरगुरत अंगावर आला म्हणून तर चावेलच असं नसतं. पण मग गाडीच्या मागे जे धावत जातात त्यांचं होतं काय माहितीये का, जसं मी आधी पण म्हणाले की नख कापताना समजा त्याला लागलं असेल तर ती मेमरी राहते. तसंच हे कुत्रे रस्त्यावरती झोपलेले असताना कधीतरी त्यांच्या अंगावरून गाडी वगैरे गेलेली असते आणि मग ती मेमरी त्यांच्यात असते. म्हणून मग ती गाडी गेली की ज्याला लागलेलं असतं तो जातो. मग तो पॅक बिहेवियर आहे. अल्फा गेला म्हटल्यावर ती 4 मागून कुत्रे जाणारच आहे. म्हणून मग ते प्रत्येक गाडीवाल्याच्या मागे, मग ते प्रत्येक सायकलवाल्याच्या मागे. त्याला हे माहिती नाही की कुठल्या गाडीवाल्याने मला ठोकलं होतं, पण ती मेमरी असल्यामुळे मग ते प्रत्येकाच्याच मागे जायला लागतात. म्हणजे थोडंसं ते सायकोलॉजिकल आहे आणि पॅक बिहेवियर आहे ना, जसं मी म्हटलं आधी तसं हे पॅक बिहेवियर आहे. आपल्या घरातला कुत्रा काय असतो, तो सिंगल असतो, त्यामुळे त्याच्यात हे पॅक बिहेवियर उरलेलं नसतं. रस्त्यावरचे कुत्रे हे पॅक मध्येच राहणारे आहेत. तर त्यामुळे एका अल्फाने जर अटॅक केला, जे आपण उदाहरणं बघतो की 4-5 कुत्र्यांनी मिळून लहान मुलावरती अटॅक केला, तर होतं हेच की पॅक बिहेवियर असल्यामुळे एक गेला की ते 4 जातात. आणि मग शक्यतो लहान मुलांवरती अटॅक होतो, कारण हे लहान मुलं हे त्यांना म्हणजे जसं आपण लेपर्डचं वगैरे म्हणतो लहान मुलांना, कारण ते त्यांना उंचीने कमी वगैरे वाटले की हे त्यांच्यावरती ते अटॅक केला जातो. हे पॅक बिहेवियर आहे. ते असा एकटा कुत्रा शक्यतो नाही करत काही. पेट पेरेंट्स ऑलरेडी पेट विकत घेतात आणि मग आमच्याकडे येतात आणि मग लक्षात येतं त्यांना की अरे हे तर आपल्याला जमणार नाहीये. त्यामुळे नेहमी पेट घ्यायच्या आधी तुम्ही एकतर वेट्सना विचारा की कुठलं ब्रीड आम्हाला जमू शकतं, कारण लॉंग हेअरवाले ब्रीड असतात. लॉंग हेअरवाल्यांना तर तुम्हाला केसांची काळजी घ्यायलाच लागते. त्यांना ग्रूमिंग रोजच्या रोज त्यांचे लूज हेअर काढायलाच लागतात. ते जर नाही केले तर त्यांचे लूज हेअरचे टँगल्स होणार आहेत आणि एनटँगल होऊन मग त्यांना स्किनचा आजार होऊ शकतो. तर त्यामुळे लॉंग हेअरवाले कुत्रे असतील तर तुम्हाला रोज ग्रूमिंग जमणार आहे का? कोणी आहे का घरात डेडिकेटेड जो हे करेल?